नमस्कार फ्रेंड, मी विद्या. मिस्टर अँड मिसेस रावळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण इथे बघणार आहोत माझ्या बहिणीच्या नातीचा नामकरण विधी म्हणजे बारसे. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाळाचे नाव काय ठेवले आहे, ताईच्या मैत्रिणीने स्वतः तयार केलेला व बोललेला सुंदर असा पाळणा व माझ्या भाचीने सुंदर असे अँकरिंग केले आहे. तर संपूर्ण व्हिडिओमध्ये स्किप न करता तुम्ही नक्की बघा. तर आता इथे बाळाची एंट्री होत आहे. छन छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है, खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती है, चंदा से प्यारी गुड़िया लक्ष्मी ये घर आंगन की, जग जगमग करती मेरी दुनिया, रौनक ये हर सावन की, ओ बिटिया रानी मेरी ही मेरा सम्मान है. महत्त्वपूर्ण संस्कारांपैकी नामकरण हा 6वा व खूप महत्त्वपूर्ण सोहळा आहे, ज्याच्यामुळे त्या बाळाला ह्या जगात एक ओळख मिळते. बाळाला स्वतःची ओळख मिळवून देणारा विधी असाच म्हणजे नामकरण सोहळा किंवा आपण सहसा बारसे असे म्हणतो. बाळाच्या जन्माच्या 11व्या अथवा 12व्या दिवशी किंवा 100 दिवसांनंतर हा नामकरण विधी आयोजला जातो आणि हाच सोहळा आज आमच्या चिमुकलीसाठी आम्ही आयोजन केला आहे. ती जेव्हा जन्माला येते साऱ्या घरात आनंद आणते. किती ना गोंधळ वाटते जेव्हा बोबड्या बोलांनी ती बाबा बोलते. अशी थोडी भांडखोर असते, पण बाबांची ती हिरोईन असते. जेव्हा पहिली पोळी बनवते बाबांच्या डोळ्यात पाणी येते. पण आई वडिलांची म्हातारपणीची काठी बनून मात्र नक्की राहते. ती बाबांची लाडकी लेक कधी ताई बनते, कधी आई बनते, कधी बायको बनते, कधी सून, कधी मावशी, मामी, आत्या असे अनेक नाती ती सांभाळत असते आणि ह्या नात्यात अगदी आनंदाने ती छानरित्या पार करते. तर ह्या सोहळ्यात स्टार्ट करण्यापूर्वी आमच्या छान गोड अशा छोट्या मावशा आमच्या छोट्या बाळासाठी एक डान्स करणार आहेत आणि आमची सगळ्यात छोटी मावशी सांदी, तिला मी छान डान्स परफॉर्मन्स करण्यासाठी आमंत्रित करते. इतनी सी हंसी इतनी सी खुशी. कॉपीराइट येईल त्यामुळे हे गाणं मी पॉज ठेवलेलं आहे. कविता आहे. मावशी म्हटलं की खूप वेगळं नातं असतं. मावशी, आई म्हणजे नवा जन्म. मावशी म्हणजे आई न होता झालेला आनंद. आई म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात. मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट. आई म्हणजे शब्द. मावशी म्हणजे कविता. आई म्हणजे लाड. मावशी म्हणजे हट्ट. आई म्हणजे उत्साह. मावशी म्हणजे मजा आणि मस्ती आणि त्यासोबत थोडासा दंगा. आई म्हणजे नव्या आयुष्याची गोड सुरुवात. मावशी म्हणजे तुझ्या आयुष्याची सुंदर चित्रकार आहे बाळा. आणि हा चित्रकार तुझ्या आयुष्याचं एक सुंदर चित्र बनवण्यासाठी आयुष्यभरासाठी तुझ्या सोबत खंबीरपणे उभी असेल. यानंतर तिचीच एक छोटी मावशी एक डान्स परफॉर्मन्स करणार आहे. तिचं नाव आहे सेजल. सेजल, आय रिक्वेस्ट यू टू कम ऑन स्टेज.
तर इथे मुलांचा छान असा डान्स झालेला आहे, पण ओरिजिनल गाणं आपण इथे ठेवू शकत नाही. खूप आनंदाचा क्षण. आणि आता सो त्यांच्यासाठी आई. जगण्याच्या धडपडीत घर सुटतं, पण आठवणी कधीच सुटत नाही. आयुष्यातलं आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही. हाताचा पाळणा करून सांभाळते ती आपल्याला. आपल्या आयुष्यात आनंदाचा नेहमी खुलवते ती मळा. आपण जरी विसरलो तरी माया तिची कधी घटत नाही. आयुष्यात आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही. तिच्या अखेर श्वासापर्यंत तिला आपला लढा असतो. आपलं भलं व्हावं यातच तिचा जगण्याचा सोहळा असतो. तिच्या पंखाखाली मन निवांत असतं, चिंता कधी वाटत नाही. आयुष्यातलं आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही, कधीच मिटत नाही. आई या नवीन जबाबदारीसाठी, नवीन रोलसाठी तुला खूप शुभेच्छा दिदी. आई सोबत बाबा खंबीरपणे आयुष्यभरासाठी आपल्या सोबत उभा असतो. बाबा हा शब्द शब्दात पाडण्याइतपत मी खूप छोटी आहे आणि बाबाला शब्दात मानण्या एवढी मी अजून मोठी नाही. पण हो, काही झालं तरी नेहमी सोबत असणारा हा हात म्हणजे बाबा. ह्या नवीन जबाबदारी, एक सुंदर नव्या नात्यासाठी जिजू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एक छानसा डान्स घेऊन आमच्या दोघी मावशा घेऊ. तर या गाण्याचे बोल आहेत धिकतना धिकतना धिकतना. तर इथेही कॉपीराईटमुळे वेगळा साऊंड देत आहे. न्यायाला मिळाली. एक तरी मुलगी असावी, साजिरी गोजिरी दिसावी. नाना मागण्या पुरवताना तारांबळ आईची उडावी. एक तरी मुलगी असावी, माझी करताना बघावी. नटता नटता आईने तिने नात्यातील गंमत शिकवावी. एक तरी मुलगी असावी, जवळ येऊन बसावी. मनातली गुपित तिने हळूच कानात सांगावी. एक तरी मुलगी असावी, गालातल्या गालात हसावी. कधीतरी भावनेच्या भरात. एक तरी मुलगी असावी, निदान सुनेच्या रूपात मिळावी. लेकीची कसर तोने थोडी तरी भरून काढावी. अशी आमच्या घरात नवीन चिमुकली लेक आली आहे. तिचं आम्ही छान असं तुमच्या आशीर्वादाने स्वागत करत आहोत. चला तर मग आता या कार्यक्रमाच्या बहुप्रत्यक्षिक विभागाकडे वळूयात. आता वेळ आहे तिला एक सुंदर नाव देण्याची, तिला एक सुंदर आयुष्यात या जगामध्ये नवीन नावाने मिरवायची आणि या नावाने आज तिच्यापर्यंत पोहोचवण्याची खरी वेळ आहे. तिच्या इवल्याशा कानामध्ये तिचं सुंदर नाव सांगण्याची ती वेळ ही. तर तिच्या आई बाबांना, आजी आजोबा, पणजी पणजोबा, मावशी, मामा, काका काकी आणि तुमच्या समक्ष तिला छान ओळख देऊ आणि खूप आशीर्वाद देऊ. मी प्रियांकाताई तर इथे ह्या आहेत माझ्या आत्या. तर इथे आता बाळाला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम होता. अनुजा वहिनी या तुम्ही.
9 महिने 9 दिवस बाळ जन्मला सोन्याचा दिस, बाळ जन्मला सोन्याचा दिस. बाळाच्या बाबांना करावं फोन, जो बाळा जो रे जो. बाळाच्या बाबांना करावं फोन, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी मिळताच फोन, बाळाचे बाबा आले धावून, बाळाचे बाबा आले धावून. हर्षले पाहून बाळाचे मुख, जो बाळा जो जो रे जो. हर्षले पाहून बाळाचे मुख, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी आली बाळाची आजी, म्हणे पूर्ण झाली इच्छा ही माझी, म्हणे पूर्ण झाली इच्छा ही माझी. ममनाथीची झाले मी आजी, जो बाळा जो जो रे जो. ममनाथीची झाले मी आजी, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी आले आजोबा, म्हणती प्रसन्न झाले खंडोबा, म्हणती प्रसन्न झाले खंडोबा. बाळाला बघून आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो. बाळाला बघून आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी आले बाळाचे काका, म्हणती गोंधळ करू नका, म्हणती गोंधळ करू नका. झोपली आहे पाण्यात तान्ही, जो बाळा जो जो रे जो. झोपली आहे पाण्यात तान्ही, जो बाळा जो जो रे जो. सहाव्या दिवशी आली आत्या बाळाची, म्हणती दादा वहिनी किती भाग्याची, म्हणती दादा वहिनी किती भाग्याची. दीर्घायू करी ईश्वर बाळासी, जो बाळा जो जो रे जो. दीर्घायू करी ईश्वर बाळासी, जो बाळा जो जो रे जो. सातव्या दिवशी मामा मामीनी जिलेबी वाटली मोठ्या हर्षाने, जिलेबी वाटली मोठ्या हर्षाने. टकमक पाहे नवी पाहुणी, जो बाळा जो जो रे जो. टकमक पाहे नवी पाहुणी, जो बाळा जो जो रे जो. आठव्या दिवशी आली बाळाची मावशी, म्हणे बाळ जन्मले बहिणीचे कुशी, म्हणे बाळ जन्मले बहिणीचे कुशी. पाची माझी सोन बावण कशी, जो बाळा जो जो रे जो. पाची माझी सोन बावण कशी, जो बाळा जो जो रे जो. नवव्या दिवशी आला चुलत भाऊ, म्हणतो काकू ग बाळ दे पाहू, म्हणतो काकू ग बाळ दे पाहू. बोबरे गाल हिचे किती ग मऊ, जो बाळा जो जो रे जो. बोबरे गाल हिचे किती ग मऊ, जो बाळा जो जो रे जो. दहाव्या दिवशी आले मामी बहीण, म्हणते बाळाला झोके मी देईन, म्हणते बाळाला झोके मी देईन. अंगाई गाऊनी बाळा मी निजवीन, जो बाळा जो जो रे जो. अंगाई गाऊनी बाळा मी निजवीन, जो बाळा जो जो रे जो. 11व्या दिवशी गाते कोकिळ, तसाच वाराही वाहतो मंजुळ, तसाच वाराही वाहतो मंजुळ. घरात पाहुणे बारशाचा गोंधळ, जो बाळा जो जो रे जो. घरात पाहुणे बारशाचा गोंधळ, जो बाळा जो जो रे जो. 12व्या दिवशी बारसे करू, टिळा काजळ टोपरे घालू, टिळा काजळ टोपरे घालू. सजल्या पाण्यात तानुली निजवू, जो बाळा जो जो रे जो. सजल्या पाण्यात तानुली निजवू, जो बाळा जो जो रे जो. कुलदेवीचा आशीर्वाद घेऊ, चला ग सयानो पाळणा गाऊ, चला ग सयाने पाळणा गाऊ. बाळाचे नाव ओवी ठेवू, जो बाळा जो जो रे जो. बाळाचे नाव ओवी ठेवू, जो बाळा जो जो रे जो. आणि आमच्या चिमुकलीचं नाव आहे ओवी.
बापूची राशी. अक्षयचं नाव घेते ओवीच्या बारशाच्या दिवशी. शुभेच्छा मोलाची साथ निरंतर राहो अशी आशा बाळगते आणि आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर अशा प्रकारे हा बारशाचा सोहळा पार पडलेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.